नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती तसेच इतर ज्या काही सर्वसाधारण भरती असतात बघा, तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी पाहणार, जे IMP असणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. आजचा आपला भाग असणार आहे 434वा. या भागामध्ये आपण 13 जानेवारी 2026 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. प्रश्न सर्व IMP असतात. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. प्रश्न पहिला आहे, देशातील पहिले पूर्णपणे कागद विरहित जिल्हा न्यायालय कोणते बनले आहे? स्टार मार्कून ठेवायचा आहे. प्रश्न हमखास विचारला जाईल. तर देशातील पहिले पूर्णपणे कागद विरहित जिल्हा न्यायालय बनलेले आहे. पर्याय ब, कालपेट्टा जिल्हा न्यायालय. कालपेट्टा जिल्हा न्यायालय हे आता देशातील पहिले पूर्णपणे कागदविरहित जिल्हा न्यायालय बनलेले आहे. आता कोणत्या ठिकाणी आहे हे कालपेट्टा जिल्हा न्यायालय? तर ते बघा वायनाड जिल्ह्यात आहे. कोणत्या जिल्ह्यात? तर वायनाड जिल्ह्यात आहे, जे केरळ राज्यामध्ये आहे. केरळ राज्यातील वायनाड जिल्ह्यातील कालपेट्टा जिल्हा न्यायालय हे देशातील पहिले पूर्णपणे कागदविरहित जिल्हा न्यायालय बनलेले आहे. देशातील प्रथम ज्या काही घटना आहेत बघा 2025 मधील, तर त्या सर्व प्रथम घटना 2025च्या आपण या अगोदर कव्हर केलेल्या, तो व्हिडिओ आपल्याला नक्की पाहायचा आहे. त्यामध्ये देशातील 2025च्या जेवढ्या काही महत्त्वाच्या घटना आहेत बघा पहिल्या, तर त्या सर्व पहिल्या घटना आपण त्या ठिकाणी कव्हर केलेल्या आहेत. सध्या प्रश्नाकडे येऊया. याचं व्हर्च्युअल उद्घाटन हे कोणी केलेले आहे? तर सध्या भारताचे जे काही मुख्य सरन्यायाधीश आहेत बघा, न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा, तर यांनी याचं व्हर्च्युअल उद्घाटन केलेलं आहे. एक प्रश्न तुमच्यासाठी, सध्या मुख्य सरन्यायाधीश आहेत तर न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा, ते कितवे आहेत याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. आता यामागचा उद्देश काय आहे? तर उद्दिष्ट आहे बघा, न्यायव्यवस्थेत पारदर्शकता आणणे, कागदाचा वापर कमी करून पर्यावरणाचे रक्षण करणे आणि न्यायालयाचा कामकाजाचा वेग जो आहे बघा, तर तो वाढवणे, हा यामागचा उद्देश आहे. एक प्रश्न महत्त्वाचा आहे, विचारला जाऊ शकतो. देशातील पहिले न्यायालयीन शहर हे कोणत्या ठिकाणी बांधले जात आहे? तर ते देखील केरळ राज्यामध्ये कोची या ठिकाणी. कुठे? तर कोची, केरळ या ठिकाणी देशातील पहिले न्यायालयीन शहर हे बांधले जात आहे. पुढचा प्रश्न दुसरा, हा देखील महत्त्वाचा आहे. तर अर्लम वन्यजीव अभयारण्य हे सध्या चर्चेत आलेले आहे. त्याचं कारण, तर अर्लम वन्यजीव अभयारण्य हे फुलपाखरू अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. आणि अर्लम वन्यजीव अभयारण्य हे कोणत्या राज्याचे पहिले फुलपाखरू अभयारण्य बनले आहे? तर लक्षात असू द्या, पर्याय ब, केरळ. केरळ राज्यामध्ये आहे हे अर्लम वन्यजीव अभयारण्य, ज्याला बघा नुकतंच फुलपाखरू अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलेले आहे आणि ते आता केरळ राज्याचे पहिले फुलपाखरू अभयारण्य बनलेले आहे. अभयारण्याचा दर्जा केव्हा प्राप्त झाला होता याला? तर 1984 मध्ये. 1984 मध्ये अर्लम वन्यजीवला बघा अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले होते. केव्हा? 1984 मध्ये, जे केरळ राज्यामध्ये आहे. कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कन्नूर. कन्नूर हा जो काही जिल्हा आहे बघा केरळमधील, तर या जिल्ह्यामध्ये हे अर्लम वन्यजीव अभयारण्य आहे, जे केरळ राज्यातील पहिले फुलपाखरू अभयारण्य बनलेले आहे. एक प्रश्न फुलपाखराशी संबंधित आहे. तो प्रश्न असा की राज्य फुलपाखरू घोषित करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर राज्य फुलपाखरू म्हणून घोषित करणारे देशातील पहिले राज्य आहे बघा महाराष्ट्र. आपला महाराष्ट्र हे बघा राज्य फुलपाखरू म्हणून घोषित करणारे देशातील पहिले राज्य आहे. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे? तर ब्लू मॉर्मॉन हे महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू आहे. पुढील प्रश्न आहे तिसरा, कोणत्या वर्षापर्यंत भारत हा बालविवाह मुक्त करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवलेले आहे? तर 2030 पर्यंत. केव्हापर्यंत? 2030 पर्यंत भारत हा बघा बालविवाह मुक्त करण्याचा उद्दिष्ट हे आपल्या भारत सरकारने ठेवलेले आहे. 2026 पर्यंत प्रमाण हे 10% कमी करणे हे उद्दिष्ट आहे. केव्हापर्यंत? तर 2026 पर्यंत याचं प्रमाण हे 10% कमी करण्याचं उद्दिष्ट आहे आणि 2030 पर्यंत पूर्णपणे भारत हा बालविवाह मुक्त करण्याचं उद्दिष्ट हे सरकारने ठेवलेले आहे.
एक प्रश्न महत्त्वाचा आहे बघा, छत्तीसगडमधील जो काही बालोद जिल्हा आहे बघा, बालोद जिल्हा, तर बालोद हा जिल्हा देशातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा ठरलेला आहे. हा प्रश्न बघा मागे जी काही भरती झाली बघा, तर त्यामध्ये विचारण्यात आला होता, देशातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा कोणता आहे? तर बालोद हा देशातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा आहे. बालविवाह मुक्त भारत मोहिमेअंतर्गत ही मोहीम राबवण्यात येत आहे आणि ही जी काही मोहीम आहे बघा, तर ती भारत सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाने सुरू केलेली ही मोहीम आहे. पुढील प्रश्न आहे चौथा, कोणत्या देशाने आंतरराष्ट्रीय सौर आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय हा घेतलेला आहे? तर बघा, अमेरिका, पर्याय क, अमेरिका या देशाने बघा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय हा घेतलेला आहे. यासोबत बघा आणखीन ज्या काही 65 जागतिक संस्था आहेत बघा, तर या 65 जागतिक संस्थांमध्ये देखील अमेरिकेने बाहेर पडण्याचा निर्णय हा घेतलेला आहे. ISA लक्षात असलेल्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडी जी महत्त्वाची बघा, भारत आणि कोणत्या देशाने मिळून याची स्थापना केली होती? याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. ISAची स्थापना भारत आणि कोणत्या देशाने मिळून केली होती? तर या ISA मधून बाहेर पडण्याचा निर्णय हा नुकताच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जे 47वे आहेत बघा, 47वे, तर यांनी याबाबतचा निर्णय हा नुकताच घेतलेला आहे. ISA सोबत 65 आणखीन जागतिक संस्था आहेत, त्यांच्यातून देखील ते अमेरिका देश बाहेर पडणार आहे. पुढील प्रश्न आहे, कोणता जिल्हा हा भारतातील पहिला जैव हॅपी किंवा आनंदी जिल्हा बनणार आहे? तर केई पान्योर, लक्षात असलेल्या केई पान्योर हा जो काही जिल्हा आहे बघा, तर तो भारतातील पहिला जैव हॅपी किंवा आनंदी जिल्हा बनणार आहे. हा जो काही केई पान्योर जिल्हा आहे बघा, तर तो कोणत्या राज्यामध्ये आहे? तर अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश या राज्यातील तो जिल्हा आहे केई पान्योर, जो भारतातील पहिला जैव हॅपी आनंदी जिल्हा बनणार आहे. पुढचा आहे 6वा प्रश्न, 83व्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स 2026 मध्ये सर्वोत्तम चित्रपट ड्रामामध्ये कोणता ठरलेला आहे? तर हॅमनेट, पर्याय क, हॅमनेट हा जो काही चित्रपट आहे बघा, तर तो 83व्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड 2026 मध्ये सर्वोत्तम चित्रपट ड्रामामध्ये सर्वोत्तम चित्रपट ठरलेला आहे हॅमनेट. प्रश्न महत्त्वाचा आहे. याचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं? तर अमेरिकेतील लॉस एंजेलिस या ठिकाणी बघा हा पुरस्कार सोहळा पार पडला, ज्यामध्ये सर्वोत्तम चित्रपट ड्रामा यामध्ये हॅमनेट हा सर्वोत्तम चित्रपट ठरलेला आहे. हे झालं ड्रामा. जर आपण पाहिलं कॉमेडी, तर सर्वोत्तम चित्रपट कॉमेडीमध्ये वन बॅटल आफ्टर अनादर हा कॉमेडीमध्ये सर्वोत्तम चित्रपट ठरलेला आहे. त्यानंतर सर्वोत्तम ॲनिमेटेड चित्रपट कोणता ठरला? तर के पॉप डेमन हंटर्स हा ॲनिमेटेडमध्ये बघा सर्वोत्तम चित्रपट ठरलेला आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक कोण? तर पॉल थॉमस अँडरसन हे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरलेले आहेत. पुढील प्रश्न आहे 7वा, भारताचे पहिले डीप टेक स्टार्टअप धोरण कोणत्या राज्य सरकारने सुरू केले आहे? तर पर्याय ड, तमिळनाडू राज्य सरकारने भारताचे पहिले डीप टेक स्टार्टअप धोरण हे नुकतंच सुरू केलेले आहे. तमिळनाडूची राजधानी काय? चेन्नई आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत MK स्टॅलिन. प्रश्न क्रमांक 8वा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न, तर नुकतंच बघा सोमनाथ मंदिर पुनर्निर्माणास एकूण किती वर्ष पूर्ण झाले आहेत? तर एकूण 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत सोमनाथ मंदिर पुनर्निर्माणास. किती? एकूण 75 वर्षे. हे जे काही सोमनाथ मंदिर आहे बघा, तर ते इतिहासामध्ये 17 वेळा तोडण्यात आले होते. किती? 17 वेळा उद्ध्वस्त करण्यात आले होते आणि पुन्हा ते निर्माण करण्यात आले. काही महत्त्वाचा इतिहास या ठिकाणी पाहूया. इसवी सन 1020 ते 1024 किती? इसवी सन 1020 ते 1024 मधील हे मंदिर आहे बघा, सोमनाथ मंदिर, जे सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे. त्याचं कारण तर नुकतंच बघा या सोमनाथ मंदिर पुनर्निर्माणास एकूण 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत. 17 वेळा हे मंदिर तोडण्यात आले होते आतापर्यंत हल्ले करून. जर आपण हल्ला पाहिला तर बघा 1026 मध्ये किंवा 1026 या काळामध्ये बघा मोहम्मद गजवीने पूर्णपणे हे सोमनाथ मंदिर नष्ट केले होते. किंवा तर 1026 मध्ये मोहम्मद गजवीने हे पूर्णपणे नष्ट केले होते, ज्याला 1000 वर्षे पूर्ण झालेले आहेत. या घटनेला
2026मध्ये एकूण किती वर्ष पूर्ण झालेले आहेत? तर बघा 1000 वर्ष पूर्ण झालेले आहेत या हल्ल्याच्या घटनेला. हल्ला कोणी केला होता? मोहम्मद गजवीने केला होता 1026मध्ये. तर दुसरीकडे 11 मे 1951 रोजी बघा या सोमनाथ मंदिराची प्राणप्रतिष्ठा पार पडली होती, म्हणजे पुनर्निर्माण केलं होतं आणि त्याला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 2 प्रश्न महत्त्वाचे आहेत. हल्ला ज्याला 1000 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि प्राणप्रतिष्ठा पुनर्निर्माण जेव्हा केलं बघा तर त्याला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि याचं औचित्य साधून बघा पंतप्रधानांनी सोमनाथ स्वाभिमान पर्व असं याला नाव दिलेलं आहे. काय? तर सोमनाथ स्वाभिमान पर्व असं त्याला नाव दिलेलं आहे. एक दुसरा महत्त्वाचा प्रश्न, हे जे काही सोमनाथ मंदिर आहे तर हे सोमनाथ मंदिराच्या ट्रस्टचे मुख्य चेअरमन म्हणून नरेंद्र मोदींची नियुक्ती होणार आहे. काय प्रश्न विचारला जाऊ शकतो? तर सोमनाथ मंदिराच्या ट्रस्टचे मुख्य चेअरमन म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात येणार आहे? तर नरेंद्र मोदी यांची नियुक्ती होणार आहे आणि नियुक्ती होणारे ते दुसरे पंतप्रधान ठरणार आहेत. कितवे? दुसरे. आता दुसरे नरेंद्र मोदी असणारे, तर पहिले कोण होते? तर पहिले होते बघा मोरारजी देसाई. मोरारजी देसाई हे बघा सोमनाथ मंदिराच्या ट्रस्टचे मुख्य चेअरमन बनणारे पहिले पंतप्रधान होते मोरारजी देसाई. दुसरे असणार आहेत नरेंद्र मोदी. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, या सोमनाथ मंदिरावर आतापर्यंत किती जणांनी हल्ला केला? तर त्यामध्ये 4 महत्त्वाची नावे आहेत बघा. ती नावे सांगतो. मोहम्मद गजवी 1026 साली हल्ला केला होता. त्यानंतर अल्लाउद्दीन खिलजी, महमूद बेगडा, औरंगजेब अशी 4 महत्त्वाची नावे आहेत बघा. या सोमनाथ मंदिरावर त्यांनी हल्ला केला होता. एक प्रश्न तुमच्यासाठी, हा जो काही सोमनाथ मंदिर आहे बघा तर ते कोणत्या ठिकाणी स्थित आहे? याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. हे झाले माहितीसोबत करंट अफेअर्स. आता घेऊया रिव्हिजन. पहिला प्रश्न विचारण्यात आला होता, देशातील पहिले पूर्णपणे कागदविरहित जिल्हा न्यायालय कोणते बनले आहे? तर कालपेट्टा जिल्हा न्यायालय जे केरळ राज्यामध्ये आहे तर ते देशातील पहिले पूर्णपणे कागदविरहित जिल्हा न्यायालय बनलेले आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, अर्लम वन्यजीव अभयारण्य हे कोणत्या राज्याचे पहिले फुलपाखरू अभयारण्य बनले? तर केरळ. केरळ राज्याचे पहिले फुलपाखरू अभयारण्य बनलेले आहे अर्लम वन्यजीव अभयारण्य. पुढील प्रश्न आहे, कोणत्या वर्षापर्यंत भारत हा बालविवाह मुक्त करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवलेले आहे? तर 2030 पर्यंत भारत हा बालविवाह मुक्त करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवलेले आहे. पुढील प्रश्न आहे, कोणत्या देशाने आंतरराष्ट्रीय सौर आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय हा घेतलेला आहे? तर अमेरिका देशाने बघा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय हा घेतलेला आहे. पुढील प्रश्न आहे 5वा, कोणता जिल्हा हा भारतातील पहिला जैव हॅप्पी किंवा आनंदी जिल्हा बनणार आहे? तर केई पान्योर जो अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये आहे आणि हा जिल्हा भारतातील पहिला जैव हॅप्पी जिल्हा बनणार आहे. पुढचा प्रश्न आहे 6वा, 83व्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड 2026 मध्ये सर्वोत्तम चित्रपट ड्रामामध्ये कोणता ठरला? तर हॅमनेट हा जो काही चित्रपट आहे तर तो सर्वोत्तम चित्रपट ठरलेला ड्रामामध्ये. पुढील प्रश्न आहे 7वा, भारताचे पहिले डीपटेक स्टार्टअप धोरण कोणत्या राज्य सरकारने सुरू केले? तर तमिळनाडू राज्य सरकारने सुरू केले आहे भारताचे पहिले डीपटेक स्टार्टअप धोरण. पुढचा प्रश्न आहे 8वा आणि शेवटचा प्रश्न, तर सोमनाथ मंदिर पुनर्निर्माणास एकूण किती वर्ष पूर्ण झालेले आहेत? तर एकूण 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आणि 1026 जो काही हल्ला झाला बघा तर त्याला एकूण किती वर्ष पूर्ण झालेले आहेत? तर 1000 वर्ष पूर्ण झालेले आहेत. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत, जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा बघा. सर्व प्रश्न पाहिल्याबद्दल धन्यवाद. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF पुन्हा एकदा सांगतो टेलिग्रामवर अपलोड केला जाईल. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.